आपण आतापर्यंत ऐकलंय. कराड तालुक्याचा एक गोड आवाज आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील अनेक स्पर्धा कव्हर करतात. त्यांचा आपण आवाज ऐकला आशिषजी चोरगे सर. त्याचबरोबर ऑफिशियल स्कोरर नितीनदादा सोबत आपल्या जोडले जातील. स्पर्धा आपण पाहत आहोत पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2026. महत्त्वपूर्ण स्पर्धा. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक खेळाडूला एकत्रित आणणारी ही स्पर्धा. शिवा बॉस अध्यक्ष आणि संपूर्ण टीमने केलेली मेहनत आणि त्यानंतरचा हा खेळ. या 2 दिवसामध्ये संपूर्ण ही स्पर्धा आपण नवी मुंबईमध्ये घरोंदा घनसोली या क्रीडांगणावरती आपण पाहणार आहोत. सकाळचं सत्र मॅच क्रमांक आजच्या दिवसातील 3ला सुरुवात होईल. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल दोस्ती 11-32 शिराळा. संघ मालक शंकरदादा मोहिते, तर कॅप्टन माजी मुंबई ISPL टीमचे यशस्वी कर्णधार विजय पावले या टीमचे कॅप्टन म्हणून खेळताना पाहायला मिळतील. तर अगेन्स्ट टीम आपल्याला पाहायला मिळते धारा वॉरियर्स भोर. संघ मालक समीरजी पडवळ साहेब आणि राकेशजी अवरे साहेब. तर या टीमचे कॅप्टन सनी धोंडे. या दोन्ही टीमच्या दरम्यान ही मुख्य असा सामना, ही महत्त्वपूर्ण स्पर्धा आणि मॅच क्रमांक 3 आपल्या भेटीला आले. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट. बघा पर्व पहिलं आपण पाहिलं. PM RBPL 1.0 गाजवलं राजू कंक. कराडगाव आणि कराड तालुका आणि कराडगाव तालुक्यातील कुसूर गावचा खेळाडू. तर पर्व क्रमांक 2 मिस्टर PM RBPL 2.0 ज्या खेळाडूने गाजवलं पाटण तालुक्याचा कोहिनूर, मराठवाडीचा गणेश शिंदे. पर्व 3रं आहे आणि तिसऱ्या पर्वाचा तुम्हा आम्हाला गर्व आहे. ही पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक हिरे चमकवणारी स्पर्धा, अनेक खेळाडूंना व्यासपीठ देणारी स्पर्धा, महत्त्वपूर्ण आणि नामांकित स्पर्धा पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2026 सीझन 3. चला सुरुवात करा मॅचला. मॅचला सुरुवात होते. टॉस प्रथम जिंकला होता दोस्ती 11-32 शिराळा या टीमने प्रथम शतरक्षणाचा निर्णय स्वीकारलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. धारा वॉरियर्स भोर यांचा सेकंड सामना आहे. पहिला सामना विजय प्राप्त केलाय. हा सामना त्यासाठीच भोर टीमसाठी देखील तेवढाच महत्त्वाचा असेल. मॅचला होते सुरुवात. सलामीचे बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. स्ट्राइक एंडला सूरज, तर नॉन स्ट्राइक एंडला अक्षय. ही प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झाले. तर गोलंदाजी ट्रॅक वरती ओमकार पाटील पहिले षटक हाताळतोय. चला स्पीडअप घ्या प्लीज. मॅचला सुरुवात करा. थोडा स्पीडअप घ्यायचा आहे प्लीज. 2 दिवशी आपण पाहिलं तर या खेळाडूच्या नावाची चर्चा असते. एक नामांकित खेळाडू आहे अमर मराठे. ओव्हर क्रमांक 3 साठी पहिला बॉल पडल्यानंतर उचली घेतली. थोडासा बाउन्स आलाय. हाही येतोय तो डॉट बॉल. पहिले 2 षटक यशस्वी राहिले. हे षटक, या षटकामध्ये थोड्याशा धावा यायला हव्या. भोर टीमचे बॅटर थोडंसं स्ट्रगल करतायत. प्रत्येक बॉलवरती अटॅक करण्याचा मानस राहिला आहे, परंतु बरेचसे डॉट्स चेंडू या मागील षटकामध्ये हाताळले गेले. अपर कट केलाय. बॉल जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये. एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. येथे ते एक सिंगल धाव. सलामीचा बॅटर अक्षय अजूनही मैदानामध्ये तंबू ठोकून बसलाय. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. ये पर होने से कुछ भी नहीं होता यारो.
उडान तो हो सोलो से होतीये. पुन्हा एकदा बॅटची एज लागली होती. आवाज सर्वांनी ऐकलाय. बॉल जातोय डी मध्ये. एक सिंगल धाव येते. बाईकच्या माध्यमातून एक सिंगल धाव. मजा नाहीये मॅचला. ज्यावेळी षटकार चौकार येतात तेव्हा खऱ्या अर्थाने मॅचला मजा येते. गोलंदाजी अप्रतिम राहिली दोस्ती 11 32 शिराळ या टीमची. पुन्हा एकदा अप्पर कट करण्याचा प्रयत्न. बॉल जातोय डी मध्ये. एक सिंगल धाव येईल. या सिंगल्सने टीमचा टोटल स्कोर थोडासा सरसावतोय परंतु मोठ्या फटक्यांची आतुरता अजूनही राहिली आहे. पहिली मॅच या टीमची आपण पाहिली. सामना अप्रतिम राहिला. अगदी बॅटिंग या भोर टीमची अप्रतिम राहिली होती. या मॅच मध्ये थोडंसं स्ट्रगल करतोय हा संघ. धारा वॉरियर्स भोर. चांगला पंच. पॉवरफुल पंच केलाय. तगडा स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहे मात्र बनतोय तो प्रेक्षक. येतोय तो फ्लॅट षटकार. लेट आला थेट आला पण एक कडक आलाय. या फटक्यांची आवश्यकता आहे. 6च्या साह्याने टीमचे धावफलक वेगाने पुढे जाईल. धावा झाले त्या 27 27. अमर मराठे याही वेळेस आक्रमण केलंय. घुटना टेकवलाय. बॉलला फेकून दिलाय. सकाळच्या सत्रामध्ये संगीताला साथ देणारा सारे गम अप धनिसा 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 सिक्सर. सलगचे 2 ब्लास्ट. ये रोकेगा तो ये ठोकेगा. बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय. सलामीला मैदानामध्ये दाखल झाला. थोडासा सन्नाटा छाया था पुरे मैदान में. एक वादळ आलं आणि त्या वादळाने पूर्ण मॅचची कहाणी बदलली. धावा झाले त्यात 33 33. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिले 2 षटक थोडंसं धीम्या गतीने बॅटिंग राहिली परंतु त्यानंतर या षटकामध्ये शेवटचे 2 बॉल 2 ब्लास्ट आले आणि टीमचा टोटल स्कोर वेगाने पुढे धावून गेला. तर राहिले ते शेवटचे 6 बॉल. चला थोडं स्पीडअप घ्या टीम. दोस्ती 11 32 शिराळ टीमला विनंती आहे थोडा स्पीडअप घ्यायचा आहे. नेक्स्ट मॅच 11 पॅन्थर्स सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचा हा संघ अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळेल श्री छत्रपती शाहू महाराज 11 शाहूवाडी अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग द्या. या मॅच इनिंगमध्ये आपला टॉस होईल. 11 पॅन्थर्स आणि श्री छत्रपती शाहू महाराज 11 शाहूवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग द्यायचे. मॅच इनिंगमध्ये आपला टॉस होईल. अंतिम स्पेल शेवटचे 6 चेंडू आणि गोलंदाजी ट्रॅकवरती अजय पाटील. रबाडा या नावाने चर्चेत असलेला हा वेगवान गोलंदाज. तर स्ट्राईकला बॅटर सनी धोंडे चिखलगावचा खेळाडू अजय पाटील. अंतिम स्पेल घेऊन गोलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. चला स्पीडअप घ्या प्लीज. हवेची झुळूक शरीराला स्पर्श करते. पावसाळी रबर बॉल क्रिकेट हंगाम कोणताही असो क्रिकेटचा खेळ खेळला जातो. सनी धोंडे पहिलाच बॉल फेस करतोय. बॅटची एज लागली. बॉल हवेमध्ये. यष्टिरक्षकाने कॅच कॅदर केलाय आणि विकेटचं पतन. सनी धोंडे ओडी आउट. तर नवीन बॅटर थोडंसं स्पीडअप घ्या. लगेच आपण मैदानामध्ये दाखल व्हायचंय. तेहतीस धावेवरती टीम बॅटिंग करते. धारा वॉरियर्स भोर. बघा लक्ष द्या. प्रत्येक खेळाडूचा 12th मॅन संपूर्ण मॅच होईपर्यंत मैदानावरती समालोचन कक्षामध्ये असायला हवा. भोर वॉरियर्स धारा वॉरियर्स भोर टीम आपला 12th मॅन नाहीये. यापुढे प्रत्येक संघाने लक्ष द्यायचंय. जर आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये जर मॅच पूर्ण होतपर्यंत नसेल तर तुम्हाला 3 धाव्यांची पॅनल्टी दिली जाईल. याची प्रत्येक संघाने नोंद घ्या. प्रत्येक टीमने. तेजस धोंडे लेफ्ट हँड बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय.
बघा मागील मॅच मध्ये ह्याच खेळाडूने 3 बॉल 3 षटकार ठोकले होते. तोच तेजस धोंडे, धोंडेवाडी गावचा मैदानामध्ये दाखल झालाय. फुल टॉस बॉल होता, मिस केलाय, पंचाने कॉल केला नो साठी, डायरेक्ट हिट, तोही मिस केलाय. एक सिंगल धाव प्लस नो बॉल, अशा 2 धावा या टीमच्या टोटल स्कोर मध्ये जोडल्या जातील. रिव्ह्यू घेतलाय, तिसऱ्या पंचांकडे अपील. बॅटिंग टीम ने चला तिसऱ्या पंचांना विनंती, आपण या शहानशी करा, खात्री करा. हा नो बॉल आहे. रिव्ह्यू मात्र लॉस केलाय. यानंतर तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकणार नाहीयेत. जर सक्सेस झाला असता तर तुम्हाला पुन्हा संधी होती, संधी गमावले फिल्डिंग टीमने. फ्री हिटचा बॉल, उघडा डोळे बघा नीट, चेंडू असेल तो फ्री हिट. अक्षय ऑन अ स्ट्राईक. उडवण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा खाली राहिला, बॅटला स्पर्श चेंडूचा झाला खरा. बॉल निघून जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये. डी मध्ये एक सिंगल धावेल. टीमच्या धावा झाले टोटल त्या 36. थोडी लो स्कोरिंग मॅच आहे. 50+ धावा ज्यावेळेस होतील त्यावेळेस खऱ्या अर्थानं मॅचला मजा येते. 4 षटकांच्या मॅचेस, 10 तालुके, 10 असोसिएशन या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. त्यापैकी एका संघाचं, एका असोसिएशनचं स्वप्न खऱ्या अर्थानं पूर्ण होईल. एका दिवसामध्ये स्वप्न पूर्ण होत नसतं, त्यासाठी तुम्हाला संघर्ष हा करावाच लागतो. आणि या 2 दिवसामध्ये जो संघ संघर्ष करेल त्याच्या हातामध्ये हा करंडक असेल. फुलटॉस बॉल, लोअर फुलटॉस, समोरच्याला खेळून काढला लॉंग द कार्पेट. एकतर सिंगल आले आहे, दुसऱ्या सावीसाठी तुतुमय थोडीशी धरपकड, कॉलिंग फसलाय. आणि फलंदाज तेजस धोंडे येईल माघारी, बॅक टू द डगआउट. कॉलिंग फसला, समोरच्याला फटका खेळून काढला. 2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करत होते, चांगला गॅदर केला. फेकी देखील चांगली राहिली. फेकी महत्त्वपूर्ण असते. कोणत्याही स्ट्राईकवरून फलंदाजाने जागा सोडले त्याच दिशेने फेकी करावी लागते, आणि चांगली फेकी राहिली आणि यष्टिरक्षकाने आपलं काम पूर्णपणे पार पाडलंय. तेजस धोंडे येतोय माघारी. चला नवीन बॅटर शुभम तांबट. एका बाजूला ऑरेंज आर्मी बॅटिंग करते, तर फिल्डिंग करताना टीम पाहायला मिळते दोस्ती 11 32 शिराळा. येल्लो आर्मी. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहत होता या क्षणाचा. 365 दिवस वाट पाहावी लागते या स्पर्धेची, आणि त्यानंतर हा सुख सोहळा अनुभवायला मिळतो. याची देह याची डोळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या वक्तीप्रमाणे आपण पाहत आहोत. हा क्रिकेटचा खेळ आहे, असंख्य मित्रपरिवार जोडून देणारा हा क्रिकेटचा खेळ, आणि ही क्रिकेटची पंढरी. बॅटर स्ट्राईकला शुभम तांबट. चांगला स्पेल आतापर्यंत राहिलाय. चांगली गोलंदाजी, कंजूसी राहिली आहे संपूर्ण या इनिंग मध्ये. नाहीये फटक्यामध्ये ताकद नाहीये, थोडासा मिस. फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज थोडंसं फील्ड करण्याचा प्रयत्न करत होता, थोडासा मिस केला. स्ट्राईक मात्र चेंज झाले. स्ट्राईक असेल अक्षय यांच्याकडे. टीमच्या धावा झालीत त्या 38. टीमच्या धावा झालीत आतापर्यंत 38. सोडून दिलाय, लेग स्टंप सोडतोय अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून बाहेर टाकण्याचा प्रयत्न, बराचसा लांब गेला हा बॉल. आलाय तो व्हाईट बॉल. 39 रन्स. हवेला सुरुवात झाली बघा. बॅटला चांगले संपर्क झाले तर चांगले स्ट्रोक नक्कीच पाहायला मिळतील. काही चेंडू शिल्लक. अंतिम षटक. आतापर्यंत चांगला खेळ राहिलाय संपूर्ण दोस्ती 11 32 शिराळ्या टीमचा. उडवण्याचा प्रयत्न, चेंडूने बाउन्स होता, उसळी घेतली होती. बॅट कट आलाय. यष्टिरक्षक अमर मराठे कॅच गॅदर करतायत, आणि फलंदाज होतोय तो बाद. सलामीचा बॅटर अक्षय बराचसा वेळ मैदानामध्ये थांबला, परंतु त्याच्या बॅटमधून 2 6 आले. ज्या ठिकाणी संघ थोडासा संकटामध्ये होता, सावरण्याचा पूर्णपणे अक्षयने प्रयत्न केलाय खरा, परंतु अजूनही धावा हवेत.
चला नवीन बॅटर, थोडा स्पीडअप घ्या. योगेश सनस मैदानामध्ये दाखल झालेत. हिरो बनण्याची संधी आहे. बघा, एक असोसिएशन म्हटल्यानंतर अनेक संघ असोसिएशनमध्ये रजिस्टर असतात. त्यातून तुम्हाला खेळाडू चॉईस करावे लागतात. 11 खेळाडूचं स्क्वॉड मैदानामध्ये दाखल करायचं असतं. प्रत्येकाचे एफर्ट्स हवेत. जर संधी मिळाली तालुक्यासाठी आपण क्रिकेट खेळतोय तर तालुक्याचं नाव उज्ज्वल करण्यासाठी प्रत्येकाने एफर्ट्स द्यायला हवेत. अजय पुन्हा एकदा निघालाय. लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने मिडॉनमध्ये आलाय. दुसऱ्या धावेसाठी वेगाने धावला आणि 2 धावा देखील पूर्ण केलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेने टीमचा टोटल स्कोर झाला तो 41. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 42 धावेंचं लक्ष या मॅचमध्ये राहील. टॉससाठी या 11 पॅन्थर्स सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर छत्रपती शाहू महाराज 11 शाहूवाडी, अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई, या दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण टॉससाठी लगेच या. इलेव्हन पॅन्थर्स संघाचे संघ मालक जर आपण पाहिलेत तर राम सावंत साहेब, सागरजी पवार साहेब, आकाशजी पवार आणि किरणजी पवार. तर या टीमचा कॅप्टन धर्मा पवार या मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळेल. तर अगेन्स्ट छत्रपती शाहू महाराज 11 शाहूवाडी संघ मालक प्रशांतजी पाटील साहेब, सागरजी पाटील साहेब. तर या टीमचे कॅप्टन संदीप यांना देखील आपण खेळताना पाहणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी लगेच या. आपणास विनंती आहे, आपण टॉस करतोय. यस, मी टॉससाठी आमंत्रित करतो विनोदजी कदम साहेब. स्वामी यांना विनंती करतो आपण यायचं आहे. आपल्या शुभस्ते आम्ही टॉस करतोय. येस, टॉस आपण करत आहोत. कॉल कोण करेल? येस, शाहूवाडी क्रिकेट असोसिएशनची टीम कॅप्टन कॉल करतील. येस, स्विंग द कॉइन. छापा कॉल आणि टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. पहिली मॅच कशी राहिली? टीमचा संपूर्ण स्क्वॉडचा खेळ कसा राहिला? पहिली मॅच जरा म्हणजे पाऊस पडल्यामुळे थोडा दबाव आला होता दुसऱ्या ओव्हरमध्ये आणि विशालने चांगली बॅटिंग केली. त्यानंतर संदीपने चांगले हे करून जिंकवली मॅच. निर्णय काय असेल या मॅचमध्ये? क्षेत्ररक्षण करणार आहे. कसं वाटतंय मैदानामध्ये खेळताना? चांगलं वाटतंय मैदानावरती आणि पाऊस पण येतोय, मस्त वाटतंय खेळायला. येस, थँक्यू. आपल्यासोबत आहेत धर्मा पवार. पहिली मॅच गमावले, कुठे कमी पडलात? स्कोअर तर आमचा चांगला झाला होता आणि 12-37 अशी मॅच राहिली होती. एका बॉलरला 25 रन आले, त्याच्यामुळे तिथं जरा मॅच गेली. आता बॅटिंग करायचे, टार्गेट काय सेट कराल? परत एकदा 60 रन करू. या मॅचमध्ये काय चेंजेस, काय रणनीती असेल? रणनीती काय नाही, एक चांगलं टार्गेट ठेवू, एवढीच रणनीती. येस, थँक्यू. दोन्ही टीमना खूप साऱ्या शुभेच्छा. खूप चांगली स्पर्धा आपण पाहत आहोत. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2026 पर्व क्रमांक 3. हॅलो, सलामीची प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झाले. स्ट्राईक एंडला सचिन माने, तर नॉन स्ट्राईक एंडला दीपक कांबळे. हे बॅटर सेकंड इनिंगच्या मॅचची चिरफाड करण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालेत.
42 धावींचं लक्ष. 24 बॉल आणि 42 धावा. मग ज्याप्रमाणे दोस्ती 11-32 टीमने कंजूसी गोलंदाजी केली आहे, त्याचप्रमाणे धार वॉरियर्स भोर टीमला सुद्धा त्याच पद्धतीची कंजूसी थोडीशी करावी लागेल. ही मॅच रंगतदार बनेल. जरी लो स्कोर सामना असेल तेवढीच टफ फाईट होती आणि तेवढीच मॅचमध्ये रोमांचक बनला जातो. मस्टला सुरुवात होते. बॉलर पहिली षटक हाताळतोय. सोहम युवा गोलंदाज पहिले षटक हाताळतोय. 42 धावींचं लक्ष आहे. मॅच लावते सुरुवात. पंचांच्या डाव्या बाजूने सोहम निघालाय. पहिलाच बॉल टॅप केलाय. डॉटने केले या मॅचला सुरुवात. मी म्हटलंय कंजोशी करायला हवी तरच ही मॅच कुठेतरी आपल्या बाजूने येईल. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2026 पर्व 3. तिसरे पर्व. उडवण्याचा प्रयत्न पडल्यानंतर थोडासा बाउन्स आलाय. वेगवान गोलंदाजी हाताळतोय सोहमचा स्पेल. पहिला डॉट, दुसरा डॉट, सलगचे 2 डॉट्स आलेत. जेवढे डॉट्स येतील तेवढाच कमबॅक राहील या मॅच मध्ये. पकड निर्माण करून राहील हा टीम. धार वॉरियर्स भोर. पहिला सामना विन झाली होती टीम. हा सामना या टीमसाठी महत्त्वपूर्ण राहिला आहे. प्रत्येक सामना लीग फॉर्मॅट आहे. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल प्रीमियर लीग. बँडेज हवे का? चला मॅचला सुरुवात करायची आहे प्लीज. जर दुखापत असेल तर तुम्ही दुसऱ्या खेळाडूला आतमध्ये आणू शकता, चालेल. 11 आहेत. सचिन माने और स्ट्राइक. पहिले षटक, पहिले 2 डॉट्स आलेत. आता कुठेतरी बॅट खोलण्याचा मानस असेल. डेड बॉल. संपूर्ण स्पर्धा जर आपण पाहिली तर खूप चांगलं क्रीडांगण या स्पर्धेसाठी उपलब्ध केलंय. अपर बॉल गोशांकी क्षेत्रामध्ये डी मध्ये ट्रॅव्हल होतो. एक सिंगल येते. एकेरी दुहेरी दावेने तुमच्या टोटल स्कोर सुरुवात झाली. खऱ्या अर्थानं पहिले 2 डॉट्स आले आणि त्यानंतरच्या चेंडूवरती एक सिंगल धाव आले. टीमचा श्री गणेश झालाय. खऱ्या अर्थानं मॅचला टार्गेट जरी छोटं असेल तरी मॅच शेवटपर्यंत जाईल यामध्ये शंका नाही आहे. कारण दोन्ही टीमकडून गोलंदाजी अटॅक पॉवरफुल राहिला आहे. विकेट थोडीशी वेगवान आहे. इथे गोलंदाजी चांगल्या पद्धतीने काम करते. थोडेसे लो स्कोरिंग सामने पाहायला मिळत आहेत. बॉलर निघालाय. उडवण्याचा प्रयत्न. बॅटची खालची कडा लागते. हा पुन्हा डॉट आलाय. काय गोलंदाजी राहील यार. कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. सोहम खोपाडे ऑर्डर स्पेल. पहिले 2 डॉट, त्यानंतर एक डी मध्ये सिंगल. पुन्हा एकदा डॉट आलाय. लक्ष छोटं आहे परंतु हार मानणारा हा संघ नाहीये. प्रति उत्तर देणार, पलटवार होणार, चिडपार होणार. हिट का जवाब पत्थर से देंगे. कोण जिंकेली मॅच? हा वाईट बॉल आलाय. एखादा खराब चेंडू येतो, एखादा 6ला, एखादा 4ला, तर मग मॅचला मजा येईल. उडवण्याचा प्रयत्न. बॅडमिंटन स्ट्रोक साठी रेडी होता परंतु बॉलने उचली घेतले. पंच कॉल करतायत. हा इट्स अ वाईट बॉल. सलग 2 वाईट्स आले.
पुन्हा एकदा सचिनला थोडासा कुठेतरी संकटामध्ये सापडलाय. बॉल डी मध्ये बाईच्या माध्यमातून एक सिंगल धाव येते. हा गोलंदाजाकडे वेग आहे आणि वेगावरती स्वार होत असताना हा गोलंदाज पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉलवरती थोडंसं नियंत्रण बॅट्समॅनला रीड केलंय. डोक्याने खेळ केल्यानंतर मार्ग मिळतो आणि त्याच पद्धतीचा खेळ राहिलाय. त्याचबरोबर सन्मान्य पप्पूदादा मुकादम यांचे शुभागमन झालंय. आपले दादा या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं. आपली स्पर्धा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र एकजुटीने या क्रिकेटच्या खेळामध्ये सहभागी झालाय. काय स्पेल राहिला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि टोटल धावा खर्च केलेत त्या 5 धावा. सोहमने कंजूसी केले. प्रत्येक बॉलवरती नियंत्रण ठेवलं, व्हेरिएशन ठेवले, टप्पा, लाईन, लेंथ, कट्ट्यावरच्या गप्पा, घरामध्ये पप्पा आणि क्रिकेटचा टप्पा ज्यावेळेस योग्य पडतो त्याच वेळेस खऱ्या अर्थाने खेळायला मजा येते. ओव्हर क्रमांक 2 ला होईल सुरुवात. बॉलर नाव सांगा. गणेश साळुंखे दुसऱ्या स्पेलसाठी मैदानामध्ये दाखल झालेत. बघा या टीमला इथून पुढे आता थोडीशी बॅट फिरवायला सुरुवात करावी लागेल कारण विकेटचं पतन अद्यापही नाही आहे. प्रत्येक बॉलवरती मोठ्या फटक्याचा शोध राहिला चालू परंतु तो शोध कुठेतरी स्टॉप झालाय. गणेश निघालेत. चांगला चेंडू सुरेख हाताळला. जागा सोडून चालणार नाहीये. पायामध्ये बेड्या ठोकलेत. याही गोलंदाजाने डॉटने सुरुवात केली. गणेश साळुंखे दोन्ही बॅटर मैदानामध्ये थोडासा स्ट्रगल करताय. संघर्ष चाललाय या संपूर्ण दोन्ही टीमचा. कभी तेरी तो कभी मेरी. यावेळेस देखील फटक्यात ताकद नाहीये. पॉइंट मध्ये चेंडू जाईल हळूहळू डी कडे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल. छोड दिया इसने. बॉल निघून गेलाय डी मध्ये. येईल ती फक्त एक सिंगल. प्रत्येक मॅच साठी प्लेअर ऑफ द मॅच सामनावीरसाठी आकर्षक टी शर्ट यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सरशिप दिले. सन्मान्य गणपत शेठ सनस स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आपल्याला स्पर्धेची स्पॉन्सरशिप दिली. त्यांचा आज वाढदिवस आहे आणि सोमवारी वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने या स्पर्धेसाठी योगदान राहिले. आपले मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच गणपत शेठ सनस. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मुख्य सल्लागार आहेत. एक दिलदार व्यक्तिमत्व. यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द मॅच साठी आकर्षक टी शर्ट स्पॉन्सरशिप दिले. उद्योजक सन स्पोर्ट्स. यावेळेस धावपात झालाय बघा. एका खेळाडूला माघारी परतावं लागेल कारण बॅटमधून कोणाच्याही धावा येत नाही. संपूर्ण टीम बाहेरून वाट बघते. विकेटचं पतन घडलंय. नवीन बॅटर अमहर मराठे. कोणाला तरी संघर्ष करावा लागेल. संपूर्ण मॅच मी म्हटलं होतं एवढ्या सहजासहजी मॅच सोडेल एवढा हलका संघ नाहीये भोर. या तालुक्याने अनेक स्पर्धा गाजवल्यात आणि अनेक स्पर्धेमध्ये आपल्या नावाचं अस्तित्व टिकून ठेवलंय या भोर तालुक्याने. चांगला फटका. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. गॅप आहे मोठा. नाही होणार धावेंचा तोटा. बॉल निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. येतोय तो बऱ्याच वेळानंतर. एक मोकळा श्वास देणारा चौकार. दीपक कांबळेंच्या बॅटमधून एक चौकार आलाय बघा. रिप्ले मध्ये आपण पाहतो थोडासा बॅकफुटला गेला. याही वेळेस आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचला होता. हातामध्ये लावलेलं तेल अजून निघालं नाहीये. कॅच ड्रॉप आणि बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेंसाठी होईल फरार. आलाय तो चौकार. कॅचेस विन द मॅचेस. कॅचेस खूप महत्वाचे असतात. सचिन माने रनआउट झाले. स्वतःकडे स्ट्राईक घेतली दीपक यांनी आणि स्ट्राईक कशासाठी घेतली होती याचं एक उदाहरण या मॅच मध्ये आपल्याला दाखवून दिलंय. किती रन पाहिजे जरा इक्वेशन दाखवा.
अजूनही 13 चेंडू आणि 26 धावेंची आवश्यकता आहे. अजूनही सामना जिवंत आहे. याही वेळी चांगला लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचणार नाहीये. बॉल निघून जातोय. सलगचा तिसरा चौकार दीपक कांबळेच्या बॅट मधून आलाय तो धमाकेदार सडक पे कडक बेधडक चौकार. स्वतःकडे स्ट्राईक घेतली, विश्वास दाखवला आणि विश्वास सार्थी केलाय. टीमचे टोटल धावा झाले ते एकूण 19 धावा. तर राहिले ते 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. टीमच्या धावा झाले त्या टोटल 19 धावा. बघा दोन्ही टीमचा टोटल स्कोर आपण पाहिला तर प्रथम बॅटिंग करत असताना धारा वॉरियर्स भोर टीमच्या सुद्धा 2 षटकांच्या अखेरीस धावा होते त्या 19 आणि दोस्ती लेवून 32 टीमच्या सुद्धा 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत त्या 19. इथून पुढे राहिलेत ते 12 चेंडू आणि आवश्यकता आहे ती 22 धावा. सूरज आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. याही गोलंदाजाने डॉटने केले सुरुवात. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं जेवढा लो स्कोरिंग मॅच तेवढा टफ फाईट सामना बनतो. हलक्या त्याने कट केलाय. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मध्ये आहेत. एकच सिंगल धाव मिळेल. दोन्ही टीमचा खेळ जर आपण पाहिला तर दोन्ही टीमच्या पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या आणि दोन्ही टीमच्या सेकंड ओव्हरमध्ये सुद्धा 5 धावा आल्या. दोन्ही ओव्हर्समध्ये दोन्ही टीमची बॅटिंग अगदी बरोबरीवरती राहिली आहे. 19 धावा. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न थोडासा हवेमध्ये राहिला. एक कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक बॅकअपला येईल. दुसऱ्या धावेसाठी वेगाने धावलाय. भाग मिल्का भाग. दोन धावा पूर्ण केलेत. धावेंसाठी धावा धाव मैदानामध्ये करावी लागते. सिंगल डबल्स एकदा 4 एकदा 6 मॅच खुला बनेल. कोण जिंकेली मॅच? दोस्ती 11-32 शिराळा की धारा वॉरियर्स भोर. एक विकेट आलाय खरा परंतु त्यानंतर देखील धावेंचा वेग थोडासा थांबला गेला. सलग 3 चौकार आले. एक मोकळा श्वास घेतला दोस्ती लेवून या टीमने. चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं. थोडासा बीट केलाय. जागेवरती चेंडू आणि जागेवरती फलंदाज. आलाय तो डॉट बॉल. डॉसने थोडासा कमबॅक करते भोर टीम. सोडून दिलाय. पडल्यानंतर बाउन्स पंच कॉल करतायत. हो इट्स व्हाईट बॉल. एक पंचांनी वॉर्निंग सुद्धा दिले. 1 बाउन्सची वॉर्निंग दिले. सूरज पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर सोडून दिलाय. फुकट मध्ये 1 धाव मिळते. आधीच धावेंचा वेग थोडासा वाढलाय. त्यामध्ये एक्स्ट्रा धावा आपण खर्च केला. विजयाच्या नाही तर पराजय दिशेने वाटचाल होईल. फुलटॉस बॉल होता. मिस केलाय. 1 पाऊल जर पुढे आला असता तर हा बॉल स्टँड मध्ये पाहायला मिळेल असता. फुटवर्कचा वापर नाहीये. आलाय तो हा सलगचा दुसरा डॉट बॉल. ऑर्डर स्पेल. लास्ट टू गो. टीमच्या धावचा टोटल स्कोर 23 वरती उभा राहिलाय. 23 धारेवरती संघ बॅटिंग करतोय. यावेळी स्लोवर चेंडू बीट केला होता. बॉल हवेमध्ये उभा राहिलाय. कॅचची नामी संधी. बॉल पर्यंत पोहोचू शकत नाहीये बॅटर. त्या दरम्यान धावा जमा करतील त्या 2 धावा जमा केले. टीमच्या धावा झाल्या त्या 3 षटकांच्या अखेरीस 26. इथून पुढे राहिले ते 6 चेंडू 1 षटक आणि आवश्यकता आहे ती 6 चेंडू आणि 16 धावा. 6-16चं हे समीकरण, हे इक्वेशन, रणनीती, थोडासा गेम प्लॅन, सर्व खेळाडू जमा झालेत. थोडासा गेम प्लॅन करावा लागेल कारण इथून पुढे मॅच जिंकायची आहे तर गोलंदाजी सटीक व्हायला हवी. कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी असेल? कोण ठरेल या मॅचचा हिरो? कोण जिंकेली मॅच?
दोन्ही एंडकडून अजूनही सामना जिवंत आहे. राहिलेत ते भाऊ 6 चेंडू आणि हवेत त्या 16 धावा. सिद्धेश राजीवडे गोलंदाजी ट्रॅक वरती. 6 बॉल 16 धावा थांबायच्या आहेत. तर बॅटर अमर मराठे 6 चेंडू आणि 16 धावा ठोकायच्या आहेत. चला स्पीडअप घ्यायचं आहे प्लीज. 6 चेंडू आणि 16 धावेंची आवश्यकता आहे. बराच वेळ झाला पावसाचं आगमन नाही आहे. रबर बॉल क्रिकेट म्हटल्यानंतर पाऊस हवाय तेव्हा खऱ्या अर्थाने स्पर्धेला मजा येते. 6 बॉल आणि 16 धावेंची मॅच. पहिलाच बॉल थोडा बाहेर टाकलाय. पंच कॉल करतायत. हा 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 वाईट आहे. वाईट बॉल आलाय. आता राहिलेत ते 6 आणि 15 धावा. 15 धावा 6 चेंडू. कोण जिंकते ही मॅच? अमर मराठे या टीमचा हुकमी एक काय स्वतः कॅप्टन जबाबदारी स्वतःवरती घेतले. 6 मे 15 ची डेड बॉल. 6 मे 15 ची आहे. दोन्ही बाजूने टाळ्यांचा कडकडाट चालू राहिलाय. बॉल खाली राहिलाय. बॅट हवेमध्ये फिरते. टप्प्याचा बॉल होता सोडून दिलाय. मिस केलाय. एक बाजूला सामना कधीतरी झुंकतोय भोर तालुक्याकडे तर एका बाजूला सामना कधी झुंकतोय दोस्ती लेवून 32 शिराळा या टीमकडे. प्रत्येक षटक आपण पाहिलं तर पहिला बॉल हा डॉट झालाय. मोठा फटका. क्रिकेटचं मानक सौंदर्य दाखवणारा फटका. बॉल निघून जातोय आकाशाला गवसणी घालत सीमारेषेच्या पलीकडे. मोक्यावरती मारलाय अमर मराठ्याने ठोका. बॉल सीमा पार आलाय तो षटकार. या इनिंगचा पहिला षटकार. अमर मराठे हम खडे तो सरकार से बडे. आता राहिलेत ते 5 चेंडू आणि धावा हवेत त्या 9 धावा. 4 चेंडू आणि 9 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. एक डॉट आला तर मॅच मध्ये ट्विस्ट येईल परंतु एखादा मोठा फटका आला तर मॅच पूर्णपणे 32 शिराळा या टीमकडे झुकली जाईल. अमर मराठे बड़े मंच का ये सरपंच है. जिस दिन चलता है मैदान खिले उठता है. 4 चेंडू आणि 9 धावा. पुन्हा एकदा फटका अप्रतिम खेचलाय. क्षेत्ररक्षक आहे रोखू शकणार नाहीये. बंदुकीच्या गोळीप्रमाणे झाबुक झुबुक झाबुक झुबुक झाबुक झुबुक आलाय तोच चौकार. काय वेगाने फटका खेचला अमर मराठे. हे रुकेगा तो हे ठोकेगा. मी म्हटलं होतं अमर मराठे नामांकित खेळाडू आहे. अगदी चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न कुठेतरी ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला. अमरने रीड केला आणि त्याच पद्धतीने क्रीडांगणाच्या बाहेर पंच गाडी आहे. कोणती? XUV 100. प्लीज गाडी आपण थोडी साईडला करायची आहे. आपणास विनंती आहे. 4च्या सायरन टीमच्या धावा झाल्या त्या 37. आता हवेत त्या 3 बॉल आणि 5 धावा. कानमंत्र देऊ नका. मॅच रफ ऑन टफ बनलाय. रोमांचक हा सामना प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून जोडलाय. घर बसल्या आनंद घेतो या स्पर्धेचा. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट. पावसाचे आगमन झालंय. पाऊस आल्यानंतर खरी मॅचला मजा येते. कधी गोलंदाजी चालते तर कधी फलंदाजी चालते. अब मजा आएगा इस मैच में. पंच केलाय. चाबूक स्ट्रोक दिलाय. पंच कॉल करतात. नो आहे. नो वरती एक आलाय 4. नो प्लस 4. बॉल सीमा पार. चेंडू होतोय फरार आणि मॅच झाली ती विन. वेल प्ले टीम. दोस्ती 11 32 शिराळा. संघ मालक शंकरदादा मोहिते यांची ही टीम या मॅच मध्ये अगदी सामना रोमांचक बनला गेला. थोडंसं काही मिसफील्ड काही खराब चेंडू हाताळले गेले त्यातून परिणाम मॅचचा वेगळा घडला. पहिली मॅच सामना जिंकला होता धाराई वॉरियर्स भोर टीम परंतु या मॅच मध्ये पराजय स्वीकारावा लागलाय आणि या विजयाला सुरुवात केली दोस्ती 11 32 शिराळा या टीमने.
चला नेक्स्ट मॅच 11 पॅन्थर्स सह्याद्री क्रिकेट असोसिएशन तर श्री छत्रपती शाहू महाराज 11 शाहूवाडी अखंड शाहूवाडी क्रिकेट असोसिएशन